चला तर मग उकडीच्या कानुल्याची रेसिपी बघूया. आणि थांबा, जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण श्रावणात अशाच पारंपरिक रेसिपी आम्ही आणणार आहोत. आता उकडीचं कानुलं करायला पहिलं खोबरं खिसून घेऊया. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर असे लॉंग व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे, त्यामुळे लगेचच फॉलो करा. आम्ही कलर करून झाले की कुठल्या देशाचा कलर केलायचो? अरे केशरी, हिरवा आणि पांढरा. आणि हे काढायचं कुठला देश? आपला अरे ते असंच काढले, असंच काढायचं. इकडं आपली रेसिपी चालू आहे आणि पाऊस, मुसळधार पाऊस पडायला लागला. मस्त मस्त. चला पहिलं आपण सारण करून घेऊया. सारणासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे खवणलेलं एक नारळाचं खोबरं, खसखस, जायफळ पावडर, वेलची पावडर आणि तूप, आणि ही टेस्टी चवची गूळ पावडर. चला आता रेसिपी बघूया. आता सारण पहिला आपण भाजून घ्यायचं आहे. मग कढईत 1-2 चमचे तूप टाकायचं. तूप टाकल्या खीस टाकायचा, नारळाचा खीस चांगला चटपटीत भाजून घ्यायचा. त्यानंतर गूळ टाकायचा. गुळाची पावडर वापरली तरी चालेल, एकजीव चांगली होते. आता मंडळी श्रावण चालू झाला, त्यामुळे सणवार चालू झाले. गूळ पावडर ही निश्चितच लागणारच. तर आपली खास ही कोल्हापूरची गूळ पावडर जर पाहिजे असेल तर दिलेल्या वेबसाईटवर लगेचच ऑर्डर करा. यासोबत आपले बरेच प्रोडक्ट आहेत, जरा वेबसाईटवर जाऊन तर बघा. मी प्रोडक्ट खाली टॅग केलेले आहे आणि वेबसाईटची लिंक पण मी दिलेली आहे. नक्की वेबसाईटला व्हिजिट करा. गूळ पावडर घातल्यानंतर काय होतं, एकजीव चांगलं सारण होतं आणि टेस्ट होते. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घातली, 1 चमचा जायफळ पूड घातली, 2 चमचे भाजलेली खसखस घातली. हे सर्व साहित्य आपण चांगले भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यानंतर एक आपण मोदक असू दे, उकडीचे कानुले असू देत, एक मस्त स्वाद चांगला येतोय. मग 1-2 मिनटं भाजून घेतल्यानंतर कढई खाली उतरली. आता आपण उकडीचे पीठ कसे मळायचे ते बघूया. आता स्वातंत्र्य दिन म्हटल्यावर लहान मुलांची चंगळच असते आणि मग आमची पण तशीच लहानपणी चंगळ व्हायची. स्वातंत्र्य दिन म्हणजे दिवाळीसारखं आम्ही लवकर उठायचं. तो निळा पिन्याको असा असायचा आमच्या शाळेचा ड्रेस, पांढरा ब्लाऊज आणि असा पिन्याको आणि लाल रिबन घालून 2 वेण्या अशा वर. एकदा तरी काय झालं, लहानपणीची मला आठवण आली. एकदा मला म्हणजे वडील माझे वेळाने आले आणि ड्युटीवरनं, आणि गजरा मला आणायचा विसरल्या. मग आमच्या इथं काय अंबाबाई महालक्ष्मी मंदिरजवळ स्वातंत्र्य दिनाच्या आधी असू दे नेहमीच गजरेवाला म्हणजे वेळपर्यंत असतोय. मग मी नाराज झाल्यामुळं मला सकाळी तर लवकर झेंडावंदनला जायचं होतं. सगळं इस्त्रीचा ड्रेस जुना असू दे पण तो स्वच्छ धुतलेला आणि इस्त्री केलेला असायचा. असं म्हणजे टाईटमध्ये जायचं. मग वडील माझे की नाही, मी रुसले ना, गजरा नाही. मग ते संध्याकाळी कामावरून आल्यासुद्धा वेळाने गजरा आणायला महालक्ष्मी मंदिरजवळ गेले आणि गजरा आणून दिला. म्हणजे मी खुश झाले. आता आपले कानुल्यासाठी सारण झालेलं आहे. आता आपण उकड करून घेऊया. उकडीसाठी आता मी सामान काय काय घेतले सांगतो. तांदळाचं पीठ, तूप घेतले, मीठ आणि पाणी. आता कढई ठेवायची, थोडंसं पाणी घालायचं. जेवढं आपण तांदूळ घेतलेत प्रमाणबद्ध, 2 वाट्या तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी. तर आपण जेवढं पाणी आणि जेवढं तांदूळ असेल समप्रमाणात तर उकड चांगली होत्या. कुठलीही असू दे, मोदकाची असू दे, कानुल्याची असू दे, समप्रमाणात घ्यायचं. पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घातलं, थोडंसं तूप घातलं. तूप का घालायचं की उकड चिकटू नये म्हणून याला, आणि एक स्वाद पण छान येतोय. तूप घातल्यानंतर तांदळाची पिठी घातली. मग फास्ट हलवल्यानंतर 1-2च मिनटं झाकण खाली उतरून कढई झाकण घालून ठेवायचं. म्हणजे वाफ असते, वाफेच्या ह्याच्यात आपली उकड चांगली शिजली जाते. मग परातीत उकड घालायची आणि गरम आहे तवरच आपण मळून घ्यायची. हातानं आपल्याला मळता येत नाही, तांब्याच्या साहाय्यानं वगैरे असं हे मी करून घेतलं. मग थोडं पाण्याचा हात लावून कणी मळून घ्यायची. मळून लगेच गरम असताना का घ्यायची, नंतर चिरा पडत नाहीत आणि आपला कानुला असू दे, मोदक असू दे, म्हणजे व्यवस्थित चिकटला जातोय. मग अशा पद्धतीने उकड आपली तयार झाली.
मग मी 3 भाग केले, कारण मला तिरंगी करायचे आहेत कानोले. मग त्यामध्ये मी फूड कलर घातले, केशरी घातला, हिरवा घातला आणि पांढरा तसाच ठेवला. मग ते परत ते मी फूड कलर घातल्यानंतर आणि एकजीव करून घेतले, तो कलर त्यामध्ये मॅच झाला पाहिजे. आता आपण जरा या पानासनी तेल लावून घेऊया. तेल लावलं, तूप लावलं तरी चालतंय. मग 3 कलरमध्ये केले. आपण मगाशी घेतलेलं सारण त्याच्या पात्या केल्या अशा. ते पात्या करताना पण कसं खाली म्हणजे मध्ये जाड ठेवायचं आणि कडेनं असं हे करत जायचं, बारीक बारीक करत जायचं, म्हणजे मिटवता पण चांगलं येतं आहे आणि काठ बारीक असे होतात. आणि मध्ये पातळ झाले की काय होतं आहे, सारण घातले की सारणाच्या ओझ्यानं कानूला तिथं फाटला जातो आहे. आणि मिटवतानासुद्धा असे व्यवस्थित हे मिटवायचे, कारण उकडतानासुद्धा म्हणजे कानूला फुटायचं म्हणजे हे असते, शक्यता असते. मग मी चाळण घेतली, चाळणीमध्ये हळदीची पानं घातलीत. हळदीची झाली तरी चालतात, नाही मिळाली तर कर्दळीची घातली तरी चालतात. हळदीच्या पानाने एक स्वाद वेगळा आहे, पारंपरिक पद्धत आहे. हळदीची पानं घालावीत पातोळ्याला म्हणा, कानुल्याला, म्हणजे त्याचा एक स्वाद तो काढुल्यात उतरतोय. मग त्याला तेल लावलं, पानाला सुद्धा तेल लावायचं. स्वच्छ पानं धुवून तेल लावली, चाळणीत पानं घालून. म्हणजे कसं शिवाजी पेठेत शाळा होती, सरस्वती गर्ल्स हायस्कूलमध्ये मी होते. मग तिथून आमच्या इथं बँक जवळ होती, पोस्ट ऑफिस जवळ होतं. मग आमचं झेंडावंदन झालं की आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथं झेंडावंदनला जायचं. एकच पेढा मिळायचा, खरं ते आम्हाला फार आवडायचं. त्या पेढ्यासाठी आम्ही जाणार, तिथं जनगण म्हणणार आणि स्वातंत्र्य दिनाविषयी म्हणजे त्यावेळेचं हे एक वेगळंच होतं. मग ह्या झाल्या माझ्या बालपणीच्या आठवणी. तुमच्या पण काय शाळेतल्या आठवणी असल्या तर म्हणजे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आता आपण पाणी ठेवलेलं तापले, हे आता उकडून घेऊया. एक 10 मिनिट आता उकडूया. शेतकऱ्यांचा सण हा नागपंचमी. त्या दिवशी शेतातलं काय काम करत नाहीत, म्हणजे पूर्वीपासून ही पारंपरिक प्रथाच आहे. आपण घरातसुद्धा आमची आई वगैरे असं काय चिराचिरी करायचं नाही, भाजीसुद्धा काय चिरायची नाही त्या दिवशी. आम्हाला काय म्हणजे लक्षात नसायचं, पण आई म्हणायची आज काय चिरायचं नाही, तळायचं नाही, काय उकड करायची, उकडीचे करायचे. असं हे म्हणजे पारंपरिक आपण हा सण साजरा करायचा प्रथा चालू आहे. त्या दिवशी नागाची पूजा करतात. आणि आमच्याकडं पद्धत कशी असायची, थोडे दिवसच आता मग 1 महिन्याभरात गौरी गणपती येतात. मग नागपंचमीपासूनच आम्ही संध्याकाळी गौरीचं खेळायला चालू करायचं. ते महिनाभर असं गौरी गणपतीचे खेळ आमचे असायचे. खूप मजा यायची. म्हणजे आता तेवढं खेळलं जात नाही, पण आवडायचं. मला तरी गौरी गणपतीचं खेळायला खूप आवडते. पाहू शकता आपले तिरंगी कानुले तयार झालेले आहे. अशा प्रकारे आपली बोलत बोलत रेसिपी पण तयार झाली. मला तुमच्याशी बोलून फार आनंद झाला, तुम्हाला पण ऐकून आनंद झाला असेल. आणि आपली रेसिपीसुद्धा तिरंगी कानुला तयार झाला आहे. बघा कशी मस्तच तिरंगी कानुला मस्तच दिसायला लागला आहे. अशाच या श्रावणात आपल्या पारंपरिक रेसिपी नवीन नवीन येणार आहेत. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि यासोबतच कांदा लसूण मसाला चटणी, थालीपीठ भाजणी, तिखट सांडगे, वेगवेगळ्या चटण्या, वेगवेगळी पिठं, परत आपली गूळ पावडर, कोल्हापुरी गूळ पावडर, हे तुम्हाला आपल्या tasty.com या वेबसाईटवर मिळेल. तुम्हाला ऑर्डर करायची असेल जरूर तिथं जाऊन ऑर्डर करा. आणि बऱ्याच लोकांनी छान प्रतिसाद दिला आहे. मसाला चटणी बऱ्याच लोकांनी आमटी करून दाखवली, एकेकांनी व्हिडिओ करून पाठवले. छान वाटलं. त्या ताईंचं म्हणजे मनपूर्वक धन्यवाद. थालीपीठसुद्धा आपलं की नाही 11 कडधान्य, त्यामध्ये बरेच कडधान्य धान्य घालून केलेलं, भाजून केलेलं आहे. त्यामुळे रुचकरच होणार. ते तुम्हाला ऑर्डर करायसाठी आपल्या वेबसाईटला जरूर भेट द्या. कशी ऑर्डर करायची ती लिंक मी वेबसाईटची खाली दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकताय. चला तर मग अशा श्रावणातल्या अशाच व्हिडिओसह परत भेटू. धन्यवाद.